नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, 18 ते 22 तारखेपर्यंत वातावरण कोरडे राहणार आहे. आणि शेतकरी मित्र, परंतु बंगालच्या उपसागरामध्ये हे पावसाळी वातावरण 22 तारखेला तयार झाले आहे. त्याचा प्रभाव हा 22 तारखेपासून जाणवणार आहे. कारण 22 तारखेपासून हा प्रभाव 24 तारखेला जवळजवळ बंगालच्या सागर आणि अरबी समुद्र या दोन्हीच्या टोकावर जास्त प्रभाव जाणवत आहे. आणि या प्रभावाचा जास्त परिणाम हा काही राज्याला होणार आहे. परंतु शेतकरी मित्र, सध्या तरी हा प्रभाव 26 तारखेला कर्नाटक, चेन्नई या भागामध्ये 26 तारखेला ढगाळ वातावरण होणार आहे. आणि तसेच पाहिलं असता शेतकरी मित्र, 26 तारखेला चेन्नई या भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे. 26 आणि अरबी समुद्रात आणि बंगाल उपसागरामध्ये या दोन्ही समुद्राच्या टोकावर एकदम खूप असे पावसाळी 26, 27, 28 या तारखांना वातावरण तयार आहे. परंतु शेतकरी मित्र, 28 तारखेपासून चेन्नई, कर्नाटक या भागामध्ये पूर्ण पावसाळी परिस्थिती तयार झाली आहे. पावसास अनुकूल असे वातावरण तयार आहे. तसेच इकडे पाहिला असता नवी दिल्ली या ठिकाणी देखील पावसाचा अनुकूल असे वातावरण तयार झालेले आहे 28 तारखेला. आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांना बसणार आहे आणि किती तारखेला याचा प्रभाव जाणवू शकतो. तर शेतकरी मित्र, 1 तारखेला चेन्नई, कर्नाटक तसेच हैदराबाद या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे. कर्नाटक, चेन्नई या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस 1 तारखेला होण्याचा अंदाज आहे. तसेच हा पाऊस जवळजवळ 2 तारखेला देखील याच भागामध्ये राहण्याचा अंदाज आहे. चेन्नई, कर्नाटक तसे हैदराबाद, तेलंगणा या भागामध्ये. आणि याचा प्रभाव हा महाराष्ट्रात जवळजवळ 3 तारखेला होण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्र, 3 तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. तो महाराष्ट्रात 24 तारखेपासूनच ढगाळ असे वातावरण तयार होत आहे. 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण तयार होणार आहे. आणि याचा प्रभाव महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात राहणार आहे. परंतु शेतकरी मित्र, तसे पाहिलं असता 27-28 ला अंशतः ढगाळ वातावरण आहे. आणि 28 तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पूर्णतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. कारण चेन्नई या ठिकाणी, हैदराबाद या ठिकाणी एक लो प्रेशर तयार होत आहे. या प्रभावामुळे महाराष्ट्रात संभाजीनगर, जालना तसेच नागपूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि याचा प्रभाव हा 28 तारखेपासून 1, 2 या तारखांना खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे. जवळजवळ शेतकरी मित्र, 1, 2 या तारखांना नागपूर तसेच संभाजीनगर, नाशिक या भागामध्ये खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि नाशिक साईडला 2 तारखेला पावसाचा शिडकाव होण्याचा अंदाज आहे. 2 तारखेला. तर शेतकरी मित्र, 2 तारखेला नाशिक येथे पाऊस होणार आहे. तसेच सोलापूर, सांगली या भागामध्ये खूप अशी ढगाळ परिस्थिती राहणार आहे. तसेच नांदेड या ठिकाणी देखील खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे. अकोला, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी, रायपूर या ठिकाणी 2 तारखेला खूप असे ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच याचा प्रभाव हा 3 तारखेला देखील जास्त राहणार आहे. शेतकरी मित्र, 3 तारखेला नागपूर, नांदेड, सोलापूर, चंद्रपूर या भागामध्ये 3 तारखेला ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि 3 तारखेला बेंगलोर, कर्नाटक तसेच चेन्नई, हैदराबाद या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक आणि चेन्नई या भागामध्ये खूप जोरदार पावसाचे संकेत या मॉडेलने दाखवले आहेत. आणि याचा प्रभाव हा 3 तारखेला महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी देखील पाऊस पडण्यास
कारणीभूत आहे. 2 आणि 3 तारखेला 2 तारखेला नाशिक, 3 तारखेला सांगली, कोल्हापूर या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे. सध्या तरी हा प्राथमिक अंदाज 3 तारखेपर्यंत आहे. अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. रोजचे रोज ताजी व्हिडिओ पाहण्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.